गुड मॉर्निंग. आज मी थालीपीठाचा नाश्ता करत आहे. आज सुचलं बरं का आम्हाला लवकर की काय बनवायचं आहे. तर मी आज थालीपीठाचा नाश्ता बनवत आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये कांद्याच्या ऐवजी मी कांद्याचे पात टाकत आहे. तर चला, तुम्ही बघत आहे मी कांद्याचे पात टाकत आहे. त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरून घ्यायची कांद्याची पात. आवाज तर येत असेल पात चिरताना हे बघा. आणि कांद्याची पात टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आणि एकदम बारीक चिरून. कांदा नाही वापरत कारण की असं पण कांद्याची पात खाल्ल्या जात नाही. मग आपण कांदा नाही टाकत ना, त्याच्यामुळे आपण टाकायची आहे कांद्याची पात. एकदम बारीक चिरलेली अशी कांद्याची पात आहे. मी त्याच्यात कांद्याची पात टाकत आहे. आणि तुम्हाला माहिती हिरवी मिरची आणि हे बघा हिरवी मिरची, लसूण. आपल्याकडे पाटा नसल्यामुळं आपण मिक्सरचा वापर करायला आहे. त्याच्यामध्ये टाकलेला आहे जिरे, लसूण आणि जिरे, लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. तर आता मी हे मिश्रण पिठामध्ये मिक्स करणार आहे. पीठ तर तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं आहे. आता वाट कसली बघताय? खायला यायचंय हा थालीपीठ. आणि मी आता हे मिरची आणि ते मिश्रण बारीक करत आहे. तुम्ही पाहू शकता एक मिरची राहिली आहे अख्खी, तिला आपण साईडला काढूया. आणि हे बाकीचं मिश्रण आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता पात टाकलेली आहे, कांदा, लसूण, मिरची, कांदा नाही वापरला, कांद्याची पात. चवीपुरतं मी मीठ टाकले का नाही, कशात मीठ टाकले नाही, हे जर टाकले वाटतं. मीठ टाकले. तीळ तर पौष्टिक असतात, तीळ कुणाला नाही आवडत. हे बघा आता हे मी टाकत आहे तीळ. कोथिंबीर बी टाकायला लागते. कोथिंबीरीनं तर खूप छान चव येते. हे बघा थालीपीठाचं पीठ मळून झालेलं आहे. तर आता थोड्याच वेळात थालीपीठं खायचे आहेत आपल्याला. ते पण असे तसे नाही, दह्यासोबत खायचे. तुम्ही बघू शकता बघा, अशा प्रकारे आपण मळलेलं पीठ होतं ना, हे अशा प्रकारे थालीपीठं झालेले आहेत. ते आता मावशी शेकत आहेत थालीपीठ आणि मस्त आपल्याला दह्यासोबत सर्व करायचं आहे. ह्याच्यामध्ये दही घेतलेलं आहे. वाव, तुम्हाला बघून पण असं वाटत असेल ना, तोंडाला पाणी सुटत असेल ना, तर या खायला वाट कसली बघताय. दही घेऊन यायचं. आमच्याकडे दही नाही, या दही घेऊन.